मित्रांनो, हरे कृष्णा, हरी बोल. मित्रांनो, आपण जीवन जगत असतो आणि जीवन जगत असताना आपण एखाद्याच्या आहारावरून ओळखू शकतो की तो माणूस, त्या माणसाच्या अंगी कोणते गुण आहेत. तो सत्वगुणी आहे की रजोगुणी आहे की तमोगुणी आहे, हे आपण ओळखू शकतो. कारण हे श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितलं आहे अर्जुनाला, की त्याच्या आहारावरून त्याच्यामधले गुण ओळखत असतात. सत्वगुणी मनुष्याचा आहार कसा असतो हे आपण पाहू. सत्वगुणी मनुष्य जो असतो, त्या सत्वगुणी मनुष्याचा आहार असतो अगदी स्निग्धयुक्त, रसयुक्त आणि पौष्टिक आहार हा सत्वगुणी माणूस घेत असतो. त्याने काय होतं, त्याचं बळ, त्याचं आरोग्य, त्याचं स्वास्थ्य हे संतुलित राहतं आणि सुख आणि संतोष निर्माण करणारा तो आहार आहे. कोणता? स्निग्धयुक्त, रसयुक्त आणि पौष्टिक आहार तो माणूस सत्वगुणी घेत असतो. आणि जो रजोगुणी असतो त्याचा आहार कसा असतो? तर रजोगुणी जो माणूस असतो, रजोगुण ज्याच्यामध्ये असतो, तो माणूस अत्यंत तिखट, कडू, आंबट, दाहकारक, खारट आणि गरम खात असतो. तो रजोगुणी असतो. आणि तिखट, आंबट, खारट, गरम, दाहकारक, शुष्क, कोरडान्न जो खातो तो रजोगुणी असतो. आणि तो आहार काय करतो, तर तो आहार आपल्याला शोक, दुःख, व्याधी, आजार निर्माण करत असतो तो आहार. आणि तमोगुणी जो मनुष्य असतो, जो रागीट असतो, क्रोधी असतो, जो झोपाळ असतो, निद्रिस्त असतो, आळसी असतो, त्याचा आहार कसा असतो तमोगुणाचा? तो 3-4 तास अगोदर शिजवलेलं अन्न खातो, दुर्गंधीयुक्त अन्न खातो, शिळं अन्न खातो, अपवित्र अन्न खातो. त्याला काल अन्न जरी केलेलं असेल, कालचं तो शिळं अन्न खातो. दुर्गंधी जरी सुटलेला असेल तरी तो खातो, अपवित्र जरी असेल तरी तो खातो. असे माणसं तमगुणी असतात. तमगुण काय करतो, तर आपल्याला अज्ञान आपल्या मध्ये राहतं. तो नरक योनीसारखं, पशु योनीसारखं जीवन जगतो. पशुमध्ये आणि त्याच्यामध्ये काही फरकच नसतो. कारण पशु काय करत असतात, ते शिळं किंवा दुर्गंधीयुक्त, घाण, अपवित्र अन्न खात असतात. ते तमोगुणी असतात. म्हणजे पशुमध्ये त्याच्यामध्ये फरकच नसतो. हे मी सांगत नाही मित्रांनो, तर ही श्रीमद भगवद्गीता सांगते. म्हणजे आपण कोणता आहार घेतो त्याच्यावरून आपल्यामधली गुण कोणते आहेत ते आपल्याला 100% ओळखता येतात. किंवा एखादा माणूस कोणता आहार घेतोय त्याच्यावरून त्याच्यामध्ये कोणते गुण आहेत, कोणते गुण वाढीस लागलेत, कोणता गुणाचा प्रभाव त्याच्यामध्ये जास्त आहे, हे आपल्याला 100% ओळखता येतं. हरे कृष्णा.